कुंभ राशी, या होळीनंतर दोन गोष्टी घडणार ज्या तुमच्या जीवनाला कलाटणी देणार. गुरुवार 13 मार्च 2025 या दिवशी होळी आहे. या दिवशी सकाळी 10:35 पौर्णिमा सुरू होत आहे. तर शुक्रवार 14 मार्च 2025 रोजी दुपारी 12:23 पौर्णिमा समाप्त होत आहे. या पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा असे म्हटले जाते. तर मित्रमैत्रिणींनो, आज आपण या व्हिडिओमध्ये होळीनंतर तुमच्या जीवनात काय बदल होणार आहेत, कोणत्या दोन गोष्टी तुमच्या जीवनात घडणार आहेत ते आपण आज पाहणार आहोत. आणि ते असे काही घडणार आहे जे तुमच्या जीवनात एक मोठा स्फोट घडवणारे, तुमच्या कुटुंबाला हादरवून टाकेल अशी घटना. हे ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल की तुमच्यासोबत काम करणारे मित्र आणि नातेवाईकही विचार करू लागतील की तुमच्या आयुष्यात असं काय बदल झाला की होळीनंतर तुमच्या कुंडलीतील काही शुभयोग तयार करतील, ज्यामुळे तुमचे संपूर्ण जीवन बदलून जाईल. तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकटे निघून जातील, कारण हा चमत्कार तुमच्या आजूबाजूला असलेल्या कोणत्या तरी दैवी शक्तीच्या प्रभावाने घडणार आहे, जो यावेळी तुमच्यावर संपूर्णपणे कृपा करेल. आणि त्याच्या कृपेने तुम्हाला इतके सुख मिळणार आहे की तुम्हाला भूतो न भविष्यती सर्व काही मिळेल. कुंभ राशीच्या लोकांना तुमच्या जीवनात येणारा आनंद सदैव अबाधित राहावा. तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करणारी दैवी शक्ती आयुष्यभर तुमच्या पाठीशी राहावी. तुमचे जीवन सुख समृद्धीने भरलेले असावे. तुम्हाला कधीही संकटांना सामोरे जावे लागू नये अशी तुमची इच्छा असेल. कोणतीही अडचण असली तरी तुम्ही ती अडचण निवारण्यासाठी जी काही विशेषतः गोष्टींवर लक्ष दिले पाहिजे. विशेषतः तुम्ही अशा वेळेस कोणतीही चूक करू नका, कारण कोणतीही दैवी शक्ती केवळ त्या घरात प्रवेश करते जिथे लोक तिला पूर्ण मान देतात. हृदयातील खरी भक्ती आहे ती दैवी शक्ती, दुसरे कोणी नसून तुम्ही केलेल्या सत्कर्माचे फळ मिळणार आहे. तुमची प्रलंबित कामे आपोआप पूर्ण होण्यासाठी तुम्ही घरी प्रार्थना करा. अनेक पिढ्यांपासून तुमच्या कुटुंबाचे रक्षण करणारी कुलदैवी तुमची पूजा थांबण्यास तत्पर आहे. हा काळ तुमच्यासाठी अतिशय शुभ आहे. तुम्ही माता राणीची उपासना करा. कुंभ राशीच्या लोकांनी यावेळी जर तुम्ही पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने पूजा केली आणि धार्मिक वैदिक विधी केले तर तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतील आणि या स्वप्नांची तुम्हाला खूप दिवसांपासून काळजी होती ती स्वप्ने पूर्ण होतील. त्यामुळे वरील व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे तुमच्या जीवनातील ज्या दोन महत्त्वाच्या घटना घडणार आहेत त्यातील पहिली गोष्ट तुमच्या कुटुंबाशी, तुमच्या जीवनाशी, तुमच्या कुटुंबातील व्यक्तींची निगडीत आहे, जे पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप आता प्रयत्न कराल, परंतु तुम्हाला यश मिळेल. असे नाही, कुटुंबातील सदस्यांचे जीवनात आनंद आणण्यासाठी आपण आपल्या कुटुंबातील देवीची पूजा करू शकता. कुलदेवतेच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. ज्यांना संतान प्राप्ती नाही त्यांना लवकर अपत्य प्राप्ती होईल. जे विवाहासाठी पात्र आहेत पण त्यांच्या विवाहात अडथळे येत आहेत त्यांचेही लग्न लवकर होईल, कारण कोणत्याही घरात देवांची पूजा करतात त्यांचे विवाह जुळून येण्याचे योग आहेत. ज्या घरात देवी देवतांचा आशीर्वाद असेल, जर प्रत्येक जण एकमेकांचा अपमान करत असेल तर त्या ठिकाणी कोणतीही व्यक्ती किंवा देवी देवता थांबू इच्छित नाही. म्हणून आपल्या घराचे वातावरण हे नेहमी सकारात्मक ठेवा. नकारात्मक ऊर्जेपासून दूर राहा. कुंभ राशीच्या लोकांनो, घरातील स्वच्छतेबाबत प्रत्येकाचे आपापसात वागणे ही स्वच्छ आणि प्रेमाने भरलेले ठेवणे, त्यांच्या कृपेने तुम्हाला अधिक सुख समृद्धी मिळते. कुलदेवतेचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी काही विशेष उपाय करावेत. यासाठी सर्वप्रथम स्नान करून पूजेच्या खोलीत जावे. पूजा करण्यासाठी आसन पसरावे, त्यावर लाल कापड ठेवा. सर्वप्रथम त्यावर एक चांदीचे नाणे, त्यावर सुपारी ठेवा. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा. एका सुपारीवर पानावर 5 वेलची आणि 5 लवंगा ठेवा. त्यानंतर हात जोडून आपल्या कुलदेवतेला निमंत्रण द्या. सुपारीवर थोडेसे पाणी अर्पण करा. देवीला आणि सुपारीला सिंदूर लावा आणि देवी मातेकडे हात जोडून क्षमा मागा. त्यांना तुमच्या जीवनात मार्गदर्शन करण्यास सांगा, जेणेकरून त्यांच्या कृपेने तुमच्या जीवनात सर्व काही ठीक होईल. वेलची लवंग गुंडाळून ठेवा आणि योग्य प्रकारे उपाय करा. त्यामुळे त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडताना तुम्ही पाहू शकाल.
तसेच कुंभ राशींच्या लोकांना सांगितले आहे की तुम्ही हा खालील एक उपाय करून बघा. तुम्ही केलेल्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल. जे तुम्ही काम करत असाल किंवा कोणतेही काम करत राहाल तर ते करण्यापूर्वी तुमच्या कुलदेवतेची नावं घेऊन सुरुवात करा. जे लोक अभ्यास करतात त्यांच्या घरात देवाची आणि कुलदेवताची पूजा करतात. जे त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढे जातात तेव्हा त्यांना तुमच्या कष्टाचा पूर्ण लाभ मिळेल. एखाद्या व्यक्तीच्या घरी नियमितपणे पूजा केली जाते तर त्या घरातील कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा त्या घरामध्ये वास करते. त्या घरात कधीही कोणत्याही कामात अडथळा येत नाही. तुमच्या आयुष्यात असे काही प्रसंग घडणार आहेत जे तुमच्या जीवनात एक मोठे स्फोट घडवणार आहे. तुमच्या संपूर्ण कुटुंबाला हादरवून टाकेल. हे ऐकून आश्चर्यचकित झाला असाल तर तुम्ही हे ऐका. तुमच्यासोबत काम करणारे मित्र आणि नातेवाईक हे विचार करू लागतील की तुमच्या आयुष्यात असा बदल घडणार आहे की होळीनंतर तुमच्या कुटुंबातील कुंडलीतील काही शुभयोग तयार करतील ज्यामुळे तुमचे संपूर्ण जीवन बदलून जाईल. तुमच्या जीवनात सर्व काही दुःख संकटे निघून जातील कारण हा चमत्कार तुमच्या आजूबाजूला असलेल्या कोणत्या तरी दैवी शक्तीच्या प्रभावाने घडणार आहे, जो यावेळी तुमच्यावर पूर्णपणे कृपा करील आणि त्याच्या कृपेने तुम्हाला इतके सुख मिळणार आहे की तुम्हाला भविष्यात सर्व काही मिळेल. याबद्दल संपूर्ण माहितीसाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहत राहा. कुंभ राशींच्या लोकांना तुमच्या जीवनात येणारा आनंद सदैव अबाधित राहावा. तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करणारी दैवी शक्ती आयुष्यभर तुमच्यासोबत राहावी असे जर तुम्हाला वाटत असेल. तुमचे जीवन सुखसमृद्धीने भरले जावे. तुम्हाला कधीही संकटांना सामोरे जाऊ लागू नये अशी तुमची इच्छा असेल. कोणतीही अडचण आली तर तुम्ही काही विशेष गोष्टींवर विशेषतः लक्ष दिले पाहिजे. अशा वेळी तुम्ही कोणतीही चूक करू नका कारण कोणतीही दैवी शक्ती केवळ त्या घरात प्रवेश करते जिथे लोक तिला पूर्ण मान देतात. हृदयातील खरी भक्ती आहे ती दैवी शक्ती दुसरी कोणी नसून तुम्ही केलेल्या सत्कर्माचे फळ मिळणार आहे. माता लक्ष्मी देवी तुमची प्रार्थना ऐकून तुमच्या घरी प्रवेश करेल. त्यामुळे तुमची अडली नडलेली कामे प्रलंबित कामे आपोआप पूर्ण होऊ लागतील. तुमचे थकलेले पैसे उधार या पूर्णपणे मिळू लागतील. अनेक पिढ्यांपासून तुमच्या कुटुंबाचे रक्षण करणारी ही कुलदेवी तुमची पूजा थांबवण्यास तत्पर आहे. हा काळ तुमच्यासाठी अतिशय शुभ आहे. तुम्ही माता राणीसाठी हा उपासना करावी. कुंभ राशींच्या लोकांनी यावेळी जर पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने पूजा केली आणि धार्मिक विधी केले तर तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतील. ज्या स्वप्नांची तुम्हाला खूप दिवसापासून काळजी होती की ती पूर्ण होतील की नाही तर ते पूर्ण होतील. एखाद्या व्यक्तीच्या घरी नियमितपणे पूजा केली जाते तर त्या घरात कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा वास करते. त्या घरात कधीही कोणत्या कामात अडथळा येत नाही. अशा प्रकारे होळीनंतर तुमच्या आयुष्यात होणारे बदल मी आज तुम्हाला सांगितले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.